आणि बुद्धी स्मृती एकाग्रता वाढण्यासाठी वेगवेगळे संस्कार आयुर्वेदात सांगितलेले आहे ना, 16 संस्कार सांगितलेले आहेत, आपल्याला ते माहिती आहेत. संस्कारो ही विशेष गुणांतराधानम उच्यते असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय? एखादा द्रव्याचे दोष काढणं किंवा त्या दोषांना झाकणं, त्याच्यात नवीन चांगले गुण उत्पन्न करणं, ते वाढवणं आणि त्याच्यात पूर्ण आमूलाग्र बदल करणं, याचं नाव संस्कार आहे. मग हेच संस्कार आपण आपल्या मुलांवर करता येतात. म्हणजे त्यांच्यात कितीही दोष असले, कितीही वाईट गोष्टी असल्या, सवयी असल्या, तर त्या सगळ्या गोष्टी आपण संस्काराने, पंचकर्माने, औषधाने खूप चांगल्या प्रकारे बदलू शकतो. काश्यप संहितेत लेहन संस्कार सांगितलेला आहे आणि ते लेहन संस्काराचा आपण प्रॅक्टिकली उपयोग कसा घेतो सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक जण आयुर्वेदिक वैद्य आपल्या क्लिनिकमध्ये दर पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन संस्कार आपण करत असतो. म्हणजे जन्म झाल्यापासून ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना दर पुष्याला एक डोस आपण देतो. त्याच्यात सुवर्णभस्म सूक्ष्म करून आपण सिद्ध, घृत आणि मधासोबत ते चाटवतो. तर यांनी मुलांची अग्नी वाढते, मुलांना जंत होत नाही, बुद्धी स्मृती एकाग्रता खूप चांगली होते, आकलन शक्ती चांगली होते, जे चंचल मुलं असतात ते स्टेबल होतात. असे खूप चांगले फायदे याचे आहेत. तर हे आपण सगळ्यांनी याचा खूप व्यवस्थित फायदा घेतला पाहिजे. बरं, अजून संस्कारांमध्ये काय सांगितलेलं आहे आयुर्वेदात बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी? कर्णवेधन सांगितलंय की नाही, है ना? म्हणजे कानाचा आकार तुम्ही बघितला का? उलट्या गर्भासारखा आहे. म्हणजे जिथे आपली कर्णपाळी आहे ना, तिथे मस्तिष्क येतं. मग दैवकृत जे छिद्र आहे तिथे जर आपण आघात केला तर ते स्टिम्युलेट होतं आणि बुद्धिस्मृती एकाग्रता वाढायला खूप चांगली मदत होते. अजून काय होतं, ते जर होल व्यवस्थित असलं ना मोठं होईपर्यंत, त्याच्यातून जर पाणी आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित पास होत असले ना, तर खूप प्रकारचे आजार होत नाही, असं वेदांची युक्ती आलेली आहे. इतका डीप विचार आयुर्वेदात केलेला आहे संस्कारांच्या बाबतीत. आणि शेवटपर्यंत म्हणजे अंत्येष्टी संस्कार पर्यंत असे 16 संस्कार आयुर्वेदात सांगितलेले. तर एक एक संस्कार आपण जर सगळे व्यवस्थित केले ना प्रॉपर ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, तर बुद्धी, स्मृती आणि एकाग्रता त्या लोकांची खूप चांगली होते. म्हणजे बीज संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत सगळे संस्कार खरं म्हणजे व्हायला पाहिजे. त्यातले किती आपल्याला माहितीच नाहीये असं होतं, है ना? तरी बऱ्यापैकी भारतात आपण ते करतो, है ना? आणि त्याचा फायदा पण आपल्याला दिसतो. बरं, अजून काय? 3 वर्षापर्यंत काय असतं, मुलांचं ब्रेन हे खूप प्लास्टिक असतं. म्हणजे खूप वेगवेगळे जसं पाहिजे तसं आपण त्यांना मोल्ड करू शकतो, है ना? मग हे जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला त्यांचा आधी अग्नी चांगला ठेवावा लागतो. अग्नी चांगला कसा ठेवणार? कडक भूक लागल्यावर 2 किंवा 3 वेळ फक्त 24 तासातून खाल्लं गेलं पाहिजे. खूप मुलांना काय सवय असते, येता जाता थोडंसं काहीतरी तोंडात टाका, है ना? दर 2 तासाला खायचं, हाही एक सध्या फॅड आहे, है ना? असं केल्याने काय होतं? अध्यशन होतं, शरीरात आम निर्माण होतो आणि त्यांनी अग्निविकृत होतो. आणि अग्निविकृत झाला म्हणजे काय? अग्नीचं स्थान कोणतं आहे? ग्रहणी. ग्रहणीत अग्नी असते. जिथे ग्रहणी आहे तिथेच पित्तधरा कला आहे, तिथेच मज्जाधरा कला आहे. आणि ब्रेनचे टिश्यूज हे ग्रहणीत बनतात. मग ती जर दुष्ट झाली तर बुद्धिस्मृती एकाग्रता कशी चांगली राहणार आहे? म्हणून अग्नी चांगलं असणं हे बुद्धी चांगली राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी अध्यशन अजिबात व्हायला नाही पाहिजे. 24 तासातून 2 वेळा फक्त खाणं आणि 1 वेळा लॅट्रिनला जाणं असं व्हायला पाहिजे. रात्री सूर्यास्ताआधी जेवण झालं पाहिजे. पित्ताच्या काळात रात्री 10 ते 2 ची मिनिमम झोप व्हायला पाहिजे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्या गेलं पाहिजे. एवढं जरी व्यवस्थित केलं ना तरी अग्नी खूप चांगला राहतो, है ना? हे तुम्ही करून बघा, हे तुम्ही अनुभव घेऊन पहा. बरं, अजून बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी आपण अग्नी चांगला ठेवण्यासाठी काय करू शकतो? साईच्या लहाया खायच्या, है ना? गाईचं दूध, गाईचं तूप हे सगळं व्यवस्थित खायचं. मुगाचं वरण हे सगळं आपल्या आहारात ठेवायला पाहिजे. अभ्यास करताना कधीही कसंही करत बसत किंवा लोळत अभ्यास करायची सवय असते. आजकाल खूप मुलांना मी बघितलं, असे झोपलेले असतात आणि असे पुस्तक हातात असतं. कधी झोप लागली 10 मिनिटात ते समजत पण नाही आणि अचानक जाग येतो आणि मग आठवत नाही की आम्ही काय करतोय, है ना? अभ्यास हे कधीही मांडी घालूनच आणि टाईट बसून करायला पाहिजे. का असं करायला पाहिजे? पाय हे तेजाचे सांगितलेले आहेत, है ना? मांडी घालून जेव्हा आपण बसतो ना तेव्हा तेज हे ऊर्ध्वगामी होतं आणि अग्निप्रदीप्त होतो आणि अग्निप्रदीप्त झाल्यामुळे मेंदू ऍक्टिव्हेट होतो आणि अभ्यास चांगला होतो. पाठीचा कणा जर आपण टाईट ठेवून जर बसलो आणि अभ्यास केला ना तर आकलन शक्ती, ग्रास्पिंग पॉवर आपला खूप चांगला होतो आणि आपली स्मृती चांगली राहते. तर इतकं महत्व आहे की अभ्यास करण्याचं पण एक तंत्र आहे बरं का. चरक विमानस्थान 8 मध्ये चरकाचार्यांनी ते अध्ययन विधीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानुसार अध्ययन केल्यास कमी मेहनतमध्ये आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. नाहीतर नुसतं तुम्ही किती तास अभ्यास करता याला काही अर्थ नाही बरं का. दिवसातून फक्त 2 तास अभ्यास केलं ना तरी पुरतं. पण आपलं लक्ष किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे
त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणून आता एक्झाम आहे आणि म्हणून आम्ही शनिवारी येणार नाही, आमचं अभ्यास आहे, हे काही कारण नाहीये. उलट फ्रेश होतं आणि अपग्रेड होतो ना आपण काही ना काही. फक्त मार्क्स मिळवण्यासाठी आपण एक्झाम देतोय का? आपण नॉलेजसाठी एक्झाम देतोय ना, प्रॅक्टिसच्या हिशोबाने आपल्याला व्हायला पाहिजे. मग ओव्हरऑल आपलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ना, फक्त नुसतं ते करून कसं होणार आहे की नाही? कारण नाही द्यायचे. ठीक आहे, चालेल. बरं, आता बुद्धी स्मृती एकाग्रता वाढण्यासाठी आपण पंचकर्म कुठले कुठले करू शकतो? तर सिक्कम उंडूक जे आहे ना, तिथे विष्ठा जिथे निर्माण होते, तिथे प्राकृत वाताची निर्मिती होते आणि अस्थिधरात कला तिथे आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अस्थि धातू नंतर कोणता धातू येतो? मज्जा धातू येतो, है ना? बुद्धी तत्व जर मज्जेतून व्यक्त होत असेल, तर अस्थि धातूची क्वालिटी चांगली असणं हे बुद्धिस्मृती एकाग्रता चांगलं होण्यासाठी खूप महत्वाचं आहे ना? मग याच्यासाठी बसतीच का? समजा आपण ओरल मेडिकेशन दिले तर त्यांनी काम होणार नाही का? होणार आहे. पण ओरल मेडिकेशन दिल्यावर खूप वेळा काय होतं, की औषधांचे कॅरेक्टरिस्टिक बदलतात. ते पचायला वेळ लागतं. अग्नीचा संस्कार होऊन प्रत्येकाची अग्नी चांगली असेल असंही नाहीये. आणि ते पचून मग त्याचं काम होतं आणि खूप वेळा त्याचं काम वेगळं होतं आपल्या अपेक्षेपेक्षा. जर तेच आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बदललं आणि बस्तीद्वारे आपण मेडिसिन दिले, तर त्याचं ॲब्झॉर्प्शन शरीरात खूप चांगलं होतं आणि आपल्याला अपेक्षित आहे ते गुण मिळतात आणि खूप फास्ट मिळतात. म्हणून बस्तीचा बुद्धी स्मृती एकाग्रता वाढण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. जे मुलं खूप चंचल आहेत, ज्यांची बुद्धी कमी आहे, किंवा जे ऐकत नाही असं खूप वेळा होतं, तर त्यांना आपण खूप वेळा दशमूल काढ्याच्या बसती, क्षीर कल्याण घृताचा बसती, किंवा तिक्त क्षीर बसती आपण देतो, सहचर तेलाचा बसती देतो. तर यांनी चंचलपणा मुलांचा खूप कमी येतो, त्यांची जाण वाढायला लागते आणि हे ऐकायचंय आपल्याला, हे नाही करायचंय हे पण समजतं. नाहीतर खूप वेळा काय होतं तुम्ही बघितलं असेल, की ज्या मुलांची बुद्धी थोडी कमी असते ना, तर पहिल्या मजल्यावरून जर त्यांना समजा म्हटलं की उडी मार, तर ते मारून टाकतात. कारण समजच नसते ना. पण जे मुलं थोडेसे हुशार असतात ना, त्यांना जर आपण म्हटलं की मार उडी, तर तो रडत बसेल, पण तो उडी नाही मारणार. कारण त्याला माहित असतं की उडी मारली तर आपण पडू खाली, है ना? तर हा जो फरक आहे ना, हा बदल आपण मुलांच्या मध्ये बस्तीने खूप चांगल्या प्रकारे आणू शकतो. हा बस्तीचा एक खूप चांगला फायदा आहे बरं का. हे आपण करून बघायला पाहिजे. त्याच्यासोबत आपण काय करू शकतो अजून बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी? हे फक्त लहान मुलांसाठीच आहे असं नाही बरं का. मोठ्या व्यक्तींसाठी पण आपण हे करू शकतो. शिरोधारा करू शकतो, शिरोपिचू करता येतं, नस्य करता येतं, काकीस्थानवर विद्धकर्म, अग्निकर्म, लीच थेरपी करता येते, रक्तशुद्धी करता येते, रक्तमोक्षण करता येतं. हे सगळं केल्याने बुद्धिस्मृती एकाग्रता वाढायला खूप चांगली आणि खूप अप्रतिम फायदा होतो.